चंद्रपुरात शेतात भयंकर प्रकार। एकाच ठिकाणी आकाशातून पडू लागले दगड। शेतकरी धक्क्यात। प्रकार ऐकून तुम्हीही शॉक व्हाल। शांत निवांत असलेल्या शेतजमिनीत अचानक असा थरार उभा राहील याची कल्पनाही कुणी केली नव्हती। दुपार सरत होती, उन्हाचा तडाखा होता, पण शेतात काम सुरूच होतं। कुणी नांगरणी करत होतं, कुणी पाणी सोडत होतं, तर कुणी पिकांची पाहणी करत होतं। सगळं नेहमीसारखंच। पण काही क्षणातच वातावरण बदललं। आधी जमिनीखालून हलकासा कंप जाणवला, काहींना वाटलं भूकंप तर नाही ना, आणि अचानक कानठळ्या बसवणारा आवाज। जणू आकाश फाटलं। एक मोठा धडाका झाला आणि क्षणार्धात शेताच्या मध्यभागी काहीतरी जोरात येऊन आदळलं। माती उडाली, धूर पसरला आणि लोकांनी जीव मुठीत धरला। काय पडलं, कुठून पडलं, कुणालाच कळेना। लोक वर आकाशाकडे पाहू लागले, पण आकाश स्वच्छ होतं। ढग नव्हते, वादळ नव्हतं, पाऊस नव्हता। मग हे दगड कुठून येत होते? काही सेकंदातच दुसरा धडाका। पुन्हा एक मोठा दगड शेतात येऊन कोसळला। भीतीने काहीजण किंचाळले, काहीजण धावत सुटले। जिथे काही क्षणांपूर्वी पिकांवर नजर ठेवली जात होती, तिथे आता धुरकट खड्डे दिसत होते। दगड इतक्या जोरात आदळले की जमिनीत 1 फूट खोल खड्डे तयार झाले। मातीचे ढिगारे 4 दिशांना उडाले। शेतात काम करणारे लोक घाबरून इकडे तिकडे पडू लागले। काही क्षणांसाठी सगळ्यांना वाटलं, कुठला तरी मोठा अपघात तर झाला नाही ना? विमानातून काही पडलंय का? आकाशातून उल्का तर कोसळली नाही ना? गावकऱ्यांमध्ये कुजबूज सुरू झाली। कुणी मोबाईलवर व्हिडिओ काढू लागलं, तर कुणी घरच्यांना फोन करून खबर दिली। सगळ्यांच्या चेहऱ्यावर एकच प्रश्न, आज शेतात काम करणं सुरक्षित आहे का? कारण एक दगड तर अगदी माणसाच्या काही फुटांवर येऊन पडला होता। थोडासा उशीर झाला असता तर मोठा अनर्थ घडला असता, अशी भीती सर्वांच्या मनात घर करून बसली। दरम्यान पुन्हा एक जोरदार आवाज आणि पुन्हा दगडांचा वर्षाव। आता हे स्पष्ट झालं की हा अपघात नव्हता, ही काही एकदाची घटना नव्हती, जणू काही रोजचाच धोका बनला होता। दिवसाढवळ्या शेतात काम करताना लोकांना आकाशाकडे पाहत राहावं लागलं होतं। उन्हाळी हंगाम सुरू असल्यामुळे शेतात कामांची लगबग होती। मजूर मालक सगळे राबत होते, पण प्रत्येक धडाक्यानंतर काम थांबवून लोक पळ काढत होते। काही वेळाने परत येत पुन्हा काम सुरू करत आणि पुन्हा एक आवाज त्यांना दचकवत होता। दगडांचे आकारही लहान सहान नव्हते। काही दगड इतके मोठे होते की 2 माणसांनी उचलावं लागतील। ते इतक्या वेगाने येऊन आदळत होते की जमिनीत खोलवर खड्डे पडत होते। शेतकऱ्यांना पिकाचं नुकसान वेगळं आणि जीवितहानीची भीती वेगळी। शेजारच्या वस्त्यांमध्येही दहशतीचं वातावरण होतं। मुलांना बाहेर खेळायला पाठवायचं का, याचाही प्रश्न निर्माण झाला। घरामधून लोक बाहेर येऊन दूरवर पाहू लागले। प्रत्येक स्फोटासारखा आवाज ऐकू लागला की लोकांच्या छातीत धस होत होतं। लोकप्रतिनिधींना तक्रारी आल्या, लेखी अर्ज दाखल करण्यात आले, पण परिस्थितीत पडल्यासारखा दिसत नव्हता, असा आरोप होत होता। उलट दिवसाढवळ्या उच्च तीव्रतेचे स्फोट होत असल्याची चर्चा पसरली। लोक संतप्त झाले। नियम काय, सुरक्षा कुठे, असे सवाल उपस्थित होऊ लागले। कारण शेतात काम करणाऱ्या माणसांचा जीव धोक्यात होता। त्यांच्या म्हणण्यानुसार आधी सूचना दिल्या जात नाहीत। स्फोट होणार असतील तर योग्य खबरदारी घेतली जाते का, हा प्रश्न अनुत्तरितच राहिला। एका दिवशी तर परिस्थिती इतकी गंभीर झाली की एक दगड अगदी काम करत असलेल्या व्यक्तीच्या काही पावलांवर येऊन पडला। त्या व्यक्तीने जीव मुठीत धरून तिथून पळ काढला। क्षणभर उशीर झाला असता तर बातमी वेगळीच असती। शेतात पडलेल्या दगडांचा खच पाहून लोक हादरले। काही ठिकाणी तर दगडांचा ढिगच साचला होता। पिकांचे नुकसान झाले, जमीन उखरल्यासारखी झाली। मेहनतीनं उभं केलेलं पीक काही क्षणात उद्ध्वस्त झालं। रस्त्यालगतच्या भागातही दगड जाऊन पडल्याच्या चर्चा रंगल्या। राष्ट्रीय महामार्ग ओलांडून दगड शेतात कोसळल्याचं सांगितलं जाऊ लागलं। जर वाहनांवर असे दगड पडले असते तर, या विचारानेच लोकांच्या अंगावर शहारे आले। दररोज सायंकाळी साधारण एकाच सुमारास हे आवाज येऊ लागले। लोकांनी घड्याळ पाहून अंदाज बांधायला सुरुवात केली। आता पुन्हा होणार असं म्हणत लोक सावध होत, पण सावध राहूनही दगडांचा मार्ग कोणी बदलू शकत नव्हता। काहींनी म्हटलं, हे थांबलं नाही तर मोठा अपघात अटळ आहे। कारण शेत म्हणजे फक्त जमीन नाही, तिथे माणसे आहेत, त्यांच्या स्वप्नांचा संसार आहे। एका चुकीमुळे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होऊ शकतं। संताप वाढत गेला। संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाईची मागणी होऊ लागली। गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करावेत अशी मागणी पुढे आली। कारण ही फक्त पिकांची हानी नव्हती, हा थेट जीवाशी खेळ होता। पण नेमकं काय चाललं होतं? आकाशातून दगड पडत होते का खरंच? यामागे काही वेगळंच कारण होतं। लोकांच्या मनात निर्माण झालेला गूढ प्रश्न अधिकच तीव्र होत गेला। आता या घटनेमागचं खरं कारण समोर येतं। आकाशातून दगड पडत नव्हते। जवळच सुरू असलेल्या कोळसा उत्खननाच्या कामासाठी दररोज मोठमोठे स्फोट घडवले जात होते। त्या स्फोटांमधून उडणारे प्रचंड दगड शेतांमध्ये जाऊन कोसळत होते। ब्लास्टिंगनंतर उडणारे दगड इतक्या वेगाने आणि अंतरावर येऊन पडत होते की शेतकरी भयभीत झाले होते। सुरक्षा उपाययोजना अपुरी असल्याचा आरोप होत होता आणि म्हणूनच आज चंद्रपूरमध्ये शेतकरी जीव मुठीत धरून शेती करत आहेत। कारण कुठल्याही क्षणी पुन्हा एक धडाका होऊ शकतो।